चला मित्रांनो, आता पुढच्या नवीन प्रकरणाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचं नवीन प्रकरण येतं आहे नदी प्रणाली. सगळ्यात मुख्य प्रकरण येते. अशी एखादी क्वचित परीक्षा असेल की त्या परीक्षेला नदी प्रणालीवरती एकही प्रश्न असणार नाही. 99% प्रश्न या मुद्द्यावर असतोच आणि खास करून महाराष्ट्राची संबंधित असल्यामुळं याच्यावरती प्रश्न असतोच. त्यामुळं हा हमखास मार्क्स देणारा विषय येतो, प्रकरण येतो हा. आता या प्रकरणावरती जे काही प्रश्न येतात ते कोणते कोणते मुद्दे, अगोदर ते मुद्दे समजून घेऊ आपण. महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबद्दल सामान्य माहिती अगोदर समजून घे. नंतर महाराष्ट्रातील नद्यांचा उतारता क्रम समजून घ्यायचा, क्षेत्रफळानुसार, पाणी वाहून नेण्यानुसार, लांबीनुसार असं हिशोबानं. त्याच्यानंतर पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या लक्षात घ्यायच्या, मग कृष्णा, भीमा, गोदावरी. नंतर दक्षिण वाहिनी नद्या लक्षात ठेवायच्या, वर्धा, वैनगंगा. त्याच्यानंतर मग पश्चिम वाहिनी नद्या घ्यायच्या, लक्षात घ्यायच्या आपल्याला, ती म्हणजे तापी. आणि त्याच्या व्यतिरिक्त कोकणातल्या नद्या आहेत. कोकणातल्या नद्या आपण कोकण प्राकृतिक रचनेचा भाग बघतानाच त्या ठिकाणी बघितलेले, त्यामुळे या ठिकाणी तशा तेवढ्या काही नद्या बघण्याची गरज नाही आपल्याला. मग आता नदी प्रणाली म्हणजे नेमके काय? तर नदी प्रणाली म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला माहिती आहे नेहमी डोंगराळ भागामध्येच नदी उगम पावत असते आणि डोंगराळ भागातून उताराच्या दिशेनं या ठिकाणी नदीचा प्रवाह वाहत असतो असं. तर अशा पद्धतीनं नदी ज्या वेळेस डोंगराळ भागाकडून उताराच्या दिशेनं जाते आणि सागराला जाऊन मिळत असते, शेवटी इथं सागर असेल असं समजून घ्या. तर या पट्ट्याला म्हणायचं नदीमुख. हा जो पट्टा येतो याला म्हणायचं नदीचे मुख. आणि हा जो वरचा डोंगराळ जो भाग आहे याला म्हणायचं नदी उगम क्षेत्र. ठीक आहे. आणि हे दोन काठादरम्यानचं नदीचं जे पात्र आहे याला म्हणायचं नदी प्रवाह. ठीक आहे. आता नदीतलं जे वाहतं पाणी आहे हे वाहतं पाणी क्युसेक मध्ये मोजलं जात असतं आणि 1 क्युसेक म्हणजे जवळपास 28 लिटर पर सेकंद एवढं पाणी असतंय. ठीक आहे. आणि या नदीवरती जर धरणं बांधायला असेल तर धरणातलं जे पाणी स्थिर पाणी आहे आणि हे स्थिर पाणी मोजलं जात असतं TMC मध्ये. आणि 1 TMC म्हणजे 1000 दशलक्ष घनफूट पाणी इतकं पाणी असते. ठीक आहे. मग याच्यानुसार जर बघितलं तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रकल्प कोणता, तर जायकवाडी. जवळपास 110 TMC पाणी या ठिकाणी बसते बघा. ठीक आहे. तर या पद्धतीनं स्थिर पाणी मोजण्याचे काय TMC आणि 1 TMC म्हणजे 1000 दशलक्ष घनफूट पाणी. आणि वाहतं पाणी मोजण्याचे एकक काय क्युसेक आणि 1 क्युसेक म्हणजे 28 लिटर पाणी. ठीक आहे. दुसरा मुद्दा हा आहे की इथं जी धरणं आहेत या धरणाबद्दल लक्षात ठेवा. या ठिकाणी धरणाचे 3 प्रकार पाडले जातात आणि हे 3 प्रकार म्हणजे मोठा प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प असे हे 3 प्रकल्प असतात. आता ह्या प्रकल्प कशाच्या आधारे मोठा प्रकल्प, मध्यम प्रकल्प किंवा लहान प्रकल्प ठरविला जातो. तर 1978 मध्ये व्याख्या तयार करण्यात आली की ज्या प्रकल्पातल्या पाण्यापासून प्रकल्पाच्या खाली 10,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येत असेल तर तो प्रकल्प म्हणजे मोठा प्रकल्प. ज्या प्रकल्पातल्या पाण्यापासून 2000 ते 10,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येत असेल त्याला म्हणायचं मध्यम प्रकल्प. आणि 2000 हेक्टरपेक्षा कमी जमीन ओलिताखाली येत असेल तर लघु प्रकल्प. तर या हिशोबानं प्रकल्पाचे 3 प्रकार पाडले जातात, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प, मोठा प्रकल्प. ठीक आहे. मग आता या ठिकाणी मोठाले जे प्रकल्प आहेत हे सर्वात जास्त भारतामध्ये विचारले तर महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त विचारले तर गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये. आणि पर्टिक्युलर एका जिल्ह्यात जर विचारले तर सर्वात जास्त मोठाले प्रकल्प येतात पुणे जिल्ह्यामध्ये. तर ह्या हिशोबानं ह्या मोठाल्या प्रकल्पाबद्दल लक्षात ठेवायचे. मग आता मोठा प्रकल्प असू द्या, मध्यम प्रकल्प असू द्या किंवा लघु प्रकल्प असू द्या, हा प्रकल्प जिथं उभारण्यात आला तिथे एखादं गाव असेल तर ते गाव उठवून प्रकल्प उभारण्यात आला असेल तर त्या गावाचं नाव त्या प्रकल्पाला देतात. ठीक आहे. जायकवाडी प्रकल्प पूर्णा प्रकल्प, येलदरी प्रकल्प, ते हे गावाचे नाव आहे. ते
त्या ठिकाणच्या गावाजवळ ही प्रकल्प असल्यामुळे त्या गावाची नावं देण्यात आलेली. आता या ठिकाणी तिथं गावच नसेल तर तिथं गावच नसेल तर साहजिकच त्या नदीचंच नाव त्या प्रकल्पाला देतात. मग उदाहरणार्थ बिंदुसारा प्रकल्प, मुळा प्रकल्प, त्याच्यानंतर पैनगंगा प्रकल्प, गिरणा प्रकल्प, तर हे नदीची नावं या ठिकाणी दिल्या गेलेली आहेत बघा. तर अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी प्रकल्प तिथं गाव असेल तर गावाचं नाव, गाव नसेल तर मग नदीचं नाव दिलं जाते. तर दोन काठादरम्यान नदीचं पात्र म्हणजे नदी प्रवाह आहे. आणि नदी प्रवाह कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या कोणत्या राज्यातून वाहता असाही प्रश्न विचारला जातात. आणि दुसरा मुद्दा आहे नदी खोऱ्यातले राज्य. मग नदी खोरं म्हणजे काय? हे झालं नदी प्रवाह. नदी खोरं म्हणजे नदीला दोन्ही बाजूंना जिथपासून पाण्याचा पुरवठा होतो तेवढा तो एरिया, त्या एरियाला म्हणायचं नदी खोरे. मग असं समजून घ्यायचं की इकडं या डोंगररांगा अशा आणि इकडं या डोंगररांगा आहे. या डोंगररांगेतून उगम पावणाऱ्या नद्या अशा येणार आहेत बघा, ठीक आहे, आणि इकडून जाणारे असे जाणार आहेत. आणि अशा पद्धतीनं दोन्ही बाजूने या नद्या येऊन मिळत असतात. थोडक्यात काय, या नदीच्या दोन्ही बाजूने इथपासून आणि इथपासून पाण्याचा पुरवठा होत असतो. तर हे एवढा एरिया टोटल या डोंगररांगेपासून या डोंगररांगेपर्यंत प्रत्येक पाण्याचा थेंब ना थेंब या नदीला येऊन मिळतो बघा. म्हणून एवढ्या एरियाला म्हणायचं नदी खोरे. नदी प्रवाह एवढाच आहेत पण नदी खोऱ्यामध्ये एवढा एरिया येतो असतो बघा, ठीक आहे. मग नदी खोऱ्यामध्ये किती राज्य म्हटलं तर नदी प्रवाह वाहत असणारे राज्य तर आहेच, पण त्याच्या आसपासच्या भागातून जिथून पाण्याचा पुरवठा होतो तेवढे राज्य या नदीच्या खोऱ्यामध्ये येणार आहेत. तर नदी खोरे ही मोठी संकल्पना आहे, एवढं लक्षात ठेवायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर हेही लक्षात असू द्या, या बाजूने नदी येत असेल तर याला म्हणायचं डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या. नदी जिकडं वाहते तिकडं तोंड करून आपले डावा हात म्हणजे डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या, उजवा हात म्हणजे उजव्या बाजूने येणाऱ्या नद्या, असं लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे. उपनद्या. मग या उपनद्यांनाही काही उपनदी येऊन मिळत असतात, यांना म्हणायचं सहाय्यक नद्या. तर या सहाय्यक नद्या असतात बघा. तर मुख्य उपनदी आणि इतर उपनद्या. तर मुख्य नदी, उपनद्या आणि त्यांच्या उपनद्या म्हणजे सहाय्यक नद्या यांचं मिळून बनलेली प्रणाली, यालाच म्हणायचं नदी प्रणाली. तर नदी प्रणालीची ही व्याख्या अशा पद्धतीनं लक्षात ठेवायची. नदी प्रणाली म्हणजे काय तर मुख्य नदीला दोन्ही बाजूने येणाऱ्या उपनद्या, त्यांच्या उपनद्या म्हणजे मुख्य नदीची सहाय्यक नद्या, मुख्य नदी, उपनदी आणि सहाय्यक नद्या यांचं मिळून बनलेली प्रणाली, याला म्हणायचं नदी प्रणाली. मग नदी प्रणालीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात बघा. उपनद्या जास्त असेल तर मग वृक्षाकार नदी प्रणाली म्हणतो आपण. बरोबर दोन डोंगररांगेच्या पट्ट्यातून वाहत असेल तर आयताकृती नदी प्रणाली म्हणत असतो. मुख्य केंद्रापासून सगळ्या बाजून जात असेल तर मग त्याला म्हणायचं केंद्रोत्सारी नदी प्रणाली. मध्ये तलावाकडे चारी बाजून नदी येत असेल तर त्याला म्हणायचं केंद्रगामी नदी प्रणाली. तर अशा पद्धतीनं नदी प्रणालीचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पाडले जात असतात. तर या ठिकाणी ही सामान्य माहिती नदीबद्दल लक्षात घ्यायचं. तर हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय येतो, नद्यांचा उतरत क्रम. आता ज्या काही नद्या आहेत महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, त्या महाराष्ट्रातल्या नद्यांचा उतरत क्रम जो आहे तो लक्षात घेऊ आपण. आता आपल्याला माहिती आहे की अगोदर ज्या मुख्य नद्या आहेत त्या मुख्य नद्यांवरती नजर टाकू आपण. अगोदर डोंगररांगा लक्षात घेऊ त्याच्यामध्ये मी, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला माहिती इथं सातपुडा डोंगररांगा आहे अशा. या ठिकाणी सातमाळा डोंगररांगा आहे. इकडे जर बघितलं तर अशा सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे. इथं हरिश्चंद्र बालाघाटच्या डोंगररांगा आहे आणि इथं शंभू महादेवाच्या डोंगररांगा आहे. इकडं आपल्याला माहिती आहे दरेकसा आहे, चिरोली, सुरजागड, भामरागडच्या डोंगररांगा. या पहिल्या डोंगररांगा लक्षात घ्यायच्या, ठीक आहे. मग आता या डोंगररांगांना नावं लक्षात घ्या. या आहेत सातपुडा डोंगररांगा, ठीक आहे. या आहेत सातमाळा, पुढं यांनाच म्हणायचं अजिंठाच्या डोंगररांगा. त्याच्यानंतर या आहेत हरिश्चंद्रगड,
बालाघाटच्या डोंगररांगा आणि या आहे शंभू महादेवाच्या डोंगररांगा आणि या इकडच्या आहे सह्याद्री. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आता पुढचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. यांच्या दरम्यान कुठलं कुठलं नदी खोरं वाहत असतं. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की इथून तापी नदीचं खोरं वाहत असतं. असं इथून असं जर बघितलं आपण, इकडं गोदावरी नदीचं खोरे, इकडं भीमा नदीचे खोरे, इकडे कृष्णा नदीचे खोरे, इकडे वर्धा नदीचे खोरे, इकडं वैनगंगा नदीचे खोरे, इथं तापी नदीचे खोरे. मग या नदी खोऱ्यांचं जे नाव आहेत ते नाव थोडक्यात लक्षात असू द्या आपल्याला. हे बघा, इथली ही नदी जी येते, ही नदी येते तापी. इथली जी नदी आहे ही येते गोदावरी. ही जी नदी आहे ही नदी येते भीमा, कृष्णा, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा. तर एवढ्या या नद्या इथल्या लक्षात घ्यायच्या. तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा, वर्धा, पैनगंगा आणि वैनगंगा हे एवढ्या प्रमुख नद्या आपल्या अभ्यासाचा भाग आहे. कोकणातल्या नद्या तर आपण अगोदरच बघितलेल्या आहेत, त्यामुळे एवढ्या भागातल्या नद्या बघायच्या. यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत ह्या एवढ्या प्रमुख नद्या आहेत बघा. या प्रमुख नद्यांचा पहिला उतारता क्रम लक्षात ठेवा. दक्षिणेकडे जाताना विचारलं तर पहिलं तापी नदीचं खोरं लागतं, त्याच्यानंतर गोदावरी, त्याच्यानंतर भीमा आणि त्याच्यानंतर कृष्णा आहे. पूर्वेकडे जाताना विचारलं तापी आहे, नंतर पैनगंगा आहे, वर्धा आहे आणि वैनगंगा आहे, असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पश्चिमेकडं याचा अपोजिट क्रम करायचा बघा. त्याच्यानंतर डोंगर रांगेचा दक्षिणेकडे जातानाचं क्रम विचारलं, सातपुडा, नंतर सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेवाचे डोंगररांगा. ठीक आहे. किंवा उत्तरेकडे जातानाचा क्रम विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न असू शकतो, सातपुडा सातमाळा यांच्या दरम्यान कोणतं नदी खोरे आहे. सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान कोणतं नदी खोरे आहे. हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेवाचे डोंगररांगा यांच्या दरम्यान कोणतं नदी खोरे. या पद्धतीने प्रश्न असू शकतात. किंवा प्रश्न असू शकतात, कृष्णा आणि भीमा यांच्या दरम्यान कोणत्या डोंगररांगा आहेत. ठीक आहे. किंवा भीमा आणि गोदावरी कोणत्या डोंगररांगेमुळे अलग होतात, किंवा गोदावरी आणि तापी कोणत्या डोंगररांगेमुळे अलग होतात. तर प्रश्नाची जी स्वरूप आहे ते पहिले अगोदर लक्षात ठेवा. एक तर दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे जाताना डोंगररांगेचा क्रम, दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे जाताना नद्यांचा क्रम, त्याच्यानंतर कोणत्या दोन डोंगररांगेदरम्यान कोणती नदी खोरे, किंवा कोणत्या दोन नदी खोऱ्यादरम्यान डोंगररांगा आहे. तर अशी 4 फॉर्मॅट पहिले लक्षात घ्यायचे. हे 4 फॉर्मॅट लक्षात आल्यानंतर मग या ज्या काही नद्या आहेत या नद्यांच्या लांबीनुसार उतारता क्रम लक्षात घ्यायचा. मग उतारता क्रम कशा आहे, तर महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची नदी आहे ते गोदावरी. आपल्याला माहिती आहे 668 किलोमीटर लांबीची नदी आहे. ही 1 नंबरची सर्वाधिक लांबीची नदी येत असते. 2 नंबरला येते पैनगंगा, 495 किलोमीटर आहे. ठीक आहे. तर ही 2 नंबरची सर्वाधिक लांबीची नदी आहे. विदर्भातली सर्वाधिक लांबीची आहे आणि महाराष्ट्रातली गोदावरी खलकल दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबीची. 3 नंबरची येते बघा 455 किलोमीटर लांबीची नदी वर्धा. 4 नंबरला येत असते भीमा. 5 नंबरला येत असते वैनगंगा 295 किलोमीटर. त्याच्यानंतर येत असते कृष्णा 282 किलोमीटर आणि त्याच्यानंतर येत असते तापी 208 किलोमीटर. ठीक आहे.
तर ह्या हिशोबानं लांबी लक्षात राहिलं नाही तरी चालेल, पण उतारता क्रम लक्षात राहायला पाहिजे. गोदावरी 1 नंबर आहे, पैनगंगा 2 नंबर आहे, वर्धा 3 नंबर आहे, भीमा 4 नंबर आहे, वैनगंगा 5 नंबर, कृष्णा 6 नंबर आणि तापी 7 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर नदी खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार जर विचार केला, म्हणजे आता नदी खोरं म्हणजे काय, गोदावरी नदीला दोन्ही बाजूंना जिथपासून पाण्याचा पुरवठा होतो तेवढा एरिया, या एरियानुसार जर विचार केला तर सर्वात मोठं नदी खोरं येतं गोदावरी. ठीक आहे. आता गोदावरी नदीच्या खोऱ्यानं किती टक्के भाग व्यापला गेलेला आहे, तर सर्वात मोठं येतं गोदावरी, 69,000 चौरस किलोमीटर एरिया याचा 1 नंबरला येतं. 2 नंबरला मोठं नदी खोरं येतं भीमा, 46,184 चौरस किलोमीटर एरिया आहे, हे 2 नंबरला येतं असतं. 3 नंबरला येतं असतं वर्धा, 46,182 चौरस किलोमीटर एरिया येतो. 4 नंबरला येतो वैनगंगा, 38,000 चौरस किलोमीटर एरिया आहे. 5 नंबरला येतं असतो तापी, तापीचा एरिया येतो 31,200 चौरस किलोमीटर. ठीक आहे. आणि 6 नंबरला येतो असतो कृष्णा, 28,700 चौरस किलोमीटर एरिया आहे. एरिया लक्षात राहिला नाही तरी चालेल. 1 नंबरला गोदावरी आहे, 2 नंबरला भीमा, 3 नंबरला वर्धा, 4 नंबरला वैनगंगा, 5 नंबरला तापी, 6 नंबरला कृष्णा, असं लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा येतो याच्यातला, की या ठिकाणी प्रत्येक वर्षी प्रत्येक नदी खोरं किती पाणी वाहून नेते, यानुसार जर उतरता क्रम विचारला तर सर्वात जास्त पाणी वाहून नेते कृष्णा नदी. म्हणजे याचा अर्थ कोणत्या नदी खोऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, तर कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये जवळपास 769 इतकं TMC पाणी या ठिकाणी या नदीच्या खोऱ्यात एका वर्षाला पडत असतो बघा. तर सर्वात जास्त पाणी वाहून नेते कृष्णा. 2 नंबरला आहे वैनगंगा. ठीक आहे. 719 TMC पाणी वाहून येत असते, 2 नंबरला येत असतं बघा. 3 नंबरला आहे गोदावरी, 404 TMC पाणी वाहून येत असते. 4 नंबरला भीमा, 309 TMC पाणी वाहून येत असते बघा. त्याच्यानंतर आहे तापी, 229 TMC पाणी वाहून येत असतात. आणि कोकणातल्या सर्व नद्यांचं मिळून 1670 TMC पाणी वाहून नेण्याची क्षमता या ठिकाणी कोकणातल्या नद्यांची आहे. तर अशाही पद्धतीनं हा उतरता क्रम लक्षात घ्यायचा. ठीक आहे. 1 नंबर कृष्णा, 2 नंबर वैनगंगा, 3 नंबर गोदावरी, 4 नंबर भीमा, 5 नंबर तापी आणि 6 नंबर मग कोकणातल्या नद्या. तर या पद्धतीनं सर्व नद्या बघण्याच्या अगोदर या सर्व नद्यांचा एकत्रित कम्पॅरेटिव्हली म्हणजे तुलनात्मक पद्धतीनं जे काही माहिती आहे ती माहिती लक्षात घ्यायची. तर थोडक्यात असा चार्ट लक्षात घ्यायचा बघा. हे बघा, नदी खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार गोदावरी 1 नंबर आहे, भीमा 2 नंबर आहे, वर्धा 3 नंबर आहे, वैनगंगा 4, तापी 5, कृष्णा 6. त्यांच्या समोर त्यांचे क्षेत्रफळ टाकलेले. तसा गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राचा जवळपास 53% भाग व्यापला गेलेला आहे. मग 53% जर तुम्हाला करायचं असेल तर 1,53,000 चौरस किलोमीटर यायला पाहिजेत. आपलं 49% भाग व्यापला गेलेला आहे. सॉरी, 49% म्हणजेच या ठिकाणी 3,07,000च्या 49% म्हणजे 50%च पकडा की 1,53,000 होईल. ते 1,53,000 म्हणजे हे बघा गोदावरी, वर्धा आणि वैनगंगा यांचे बेरीज करा. 69,000 हे 46,000 हे 38,000 यांची एकत्रित बेरीज केली तर 1,53,000 चौरस किलोमीटर एरिया होईल तो. तर ह्या हिशोबानं आपण वर्धा आणि वैनगंगा वेगवेगळे दाखवलेले आहेत. तर तसं लक्षात घ्या. हे क्षेत्रफळ विचारण्याची शक्यता 99% नाही आहे, पण हा उतरता क्रम विचारण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. पाणी उपलब्धतेनुसार किंवा पाणी वाहून नेण्यानुसार प्रत्येक नदी खोऱ्याचं जर क्षेत्र आपलं उतरता क्रम बघितला तर कृष्णा 1 नंबरला आहे, वैनगंगा 2 नंबरला आहे, गोदावरी 3, भीमा 4, तापी 5 आणि कोकण 6 नंबरवरती येते. ते TMC मध्ये विचारलं जाईल याची शक्यता नाही. आणि लांबीनुसार जर विचारलं तर गोदावरी 1 नंबरला आहे, पैनगंगा 2 नंबरला आहे, वर्धा 3 नंबरला आहे, भीमा 4 नंबरला आहे, वैनगंगा 5 नंबरला, कृष्णा 6 नंबरला आणि तापी 208 किलोमीटर लांबीची, तिची लांबी येते 208 किलोमीटर. टोटल लांबी 724-25 किलोमीटर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा, नदी खोऱ्यांचा उतरता क्रम. मग हे एवढे मुद्दे येतात बघा. तर ही सामान्य माहिती आहे. या सामान्य माहितीबद्दल आणखीन एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. नदी काठावरचे गाव, शहरं, प्रसिद्ध ठिकाणं.
ठीक आहे. आणि नदीच्या संगमावरचे प्रसिद्ध ठिकाणं, गावं किंवा जिल्ह्याचं ठिकाण असेल तर तेही लक्षात घ्यावं लागेल. ते इतके मुद्दे जे आहेत, हे मुद्दे आता एक एक नद्या बघत असताना या सगळ्या मुद्द्यांची माहिती त्या ठिकाणी घेणं गरजेचे असते. तर अशा पद्धतीनं प्रॅक्टिकली अगोदर नद्या बघा, कोणत्या 2 डोंगरांदरम्यान वाहते, उगम कुठं होतं, त्यानंतर नदी कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून जात असते ते जिल्हे लक्षात ठेवा, नदी खोऱ्यात कोणते कोणते जिल्हे येतात ते लक्षात घ्या, त्याच्यानंतर नदी कोणत्या कोणत्या राज्यातून जाते प्रवाह ते बघायचं, नदी खोऱ्यात कोणते कोणते राज्य येतात तेही लक्षात घ्यायचं, उगमस्थान आणि नंतर शेवट लक्षात घ्या, नंतर डाव्या बाजूनं कोणत्या कोणत्या नद्या येत असतात ते लक्षात घ्या, उजव्या बाजूनं कुठल्या कुठल्या नद्या येत असतात तेही लक्षात घ्या, त्याच्यानंतर नदीच्या संगमावरचे गावं, नदी काठावरचे गावं, नदीवरचे धरणं ते लक्षात घ्या, आणि आणखीन याच्या व्यतिरिक्त काही वैशिष्ट्ये असेल त्या नदी खोऱ्याचं तर तेही लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं एक एक नदी बघत जर गेलं तर ह्या 4 महत्त्वाच्या नदी खोऱ्या येतात, तापी, भीमा, कृष्णा आणि गोदावरी. तर ह्या महत्त्वाच्या आहेत, आणि वर्धा, वैनगंगा. तर एवढं जरी व्यवस्थित करून घेतलं तरी आपल्याला एकही प्रश्न या ठिकाणी या मुद्द्यांवरती कसाही विचारला तर जाण्याची शक्यता नाही. चला मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक एक नद्या बघायला सुरुवात करू आता.